महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आज उद्धव ठाकरे कणकवली येत आहेत आणि कणकवलीत आज राणेंच्या बालेकिल्ल्यात ही सभा होणार आहे। उद्धव ठाकरे यांची आज तोफ धडाडणार आहे। आपल्या समवेत आमदार वैभव नाईक आहेत। मला सांगा, आज जी सभा आहे उद्धव ठाकरे यांची होते आणि हाकेच्या अंतरावर नारायण राणे यांचं निवासस्थान आहे, कशी आज तोफ धडाडेल? नाही, खरं तर उद्धवजींची सभा शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी होत आहे आणि आपण जो महाराष्ट्रात प्रतिसाद उद्धवजींना बघताय तसाच प्रतिसाद उद्धवजींना इथे सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे आणि लोक उत्स्फूर्तपणे आज सभेला येणार आहेत। आम्हाला अनेक फोन येत आहेत की आम्ही सभेला किती वाजता सभा आहे, कधी येणार, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना। त्यामुळे उत्स्फूर्त सभा होईल आणि उद्धवजी चे विचार आपण या ठिकाणी कोण कोण आज सभेला उपस्थित राहणार? नाही, उद्धवजींचीच प्रमुख उपस्थिती आहे सभेला। मला सांगा, नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी विधान केलेलं, जर उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेतृत्वावर जर टीका टिप्पणी केली तर त्यांचे परतीचे मार्ग हे बंद केले जातील, काय सांगायला? नाही, उद्धवजी जे खरे आहेत आणि उद्धवजी जे महाराष्ट्रात बोलत आहेत आणि ज्या चुकीच्या गोष्टी असतील, जो महाराष्ट्राला वर अन्याय चालू आहे त्याच्यावर उद्धवजी बोलणार आहेत आणि मग त्यामध्ये कोण नेते असतील त्यांच्यावर सुद्धा उद्धवजी बोलतील। आणि परतीच्या प्रवासाबद्दल म्हणाल तर उद्धवजी सभा झाल्यानंतर 2 तास कणकवलीत आहेत आणि त्यानंतर ते जाणार आहेत, त्यामुळे त्या वेळेत नारायण काही जमत असेल तर करू शकतील ते। आज सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, तर रत्नागिरी येथे अमित शहा येत आहेत, त्याच्याकडे कसं पाहताय? नाही, ते अमित शहा आपले रत्नागिरी जी रिफायनरी आहे त्या रिफायनरीची जागा कशी बळकावेल यासाठी येत आहेत। त्यांचं लक्ष ते जागेवर आहे आणि उद्धवजींचं लक्ष आमच्या कोकण वासियांवर आहे आणि लोक महाराष्ट्राची अस्मिता बघायला येणार, गुजरातची अस्मिता ऐकायला येणार नाहीत, त्यामुळे उद्धवजींची महाराष्ट्राची अस्मिता आम्ही ऐकणार आहोत। दीपक केसरकर यांनी या सभेवर टीका टिप्पणी केली, काय सांग? नाही, दीपक केसरकरांनी आता करोड रुपयाची व्हॅनिटी घेऊन ते प्रचाराला फिरतायत, तरी त्यांना प्रतिसाद मिळत नाही आणि त्यामुळे ते आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करतायत। परंतु ते विसरलेत की त्यांना कोणी मंत्री केलं, राणेंनी त्यांना कसं बाहेर काढलं होतं, हे सगळं ते विसरलेत, परंतु जनतेला मात्र सगळं माहिती आहे। आजच्या सभेला किती गर्दी असेल? नाही, सभेला गर्दी आता उत्स्फूर्त प्रतिसाद असेल। आम्ही काही भाड्याने पैसे देत नाही, आम्ही गाड्या देत नाहीत, लोक जी उत्स्फूर्त येतील ती या सभेला गर्दी असते। निश्चितच आजच्या सभेला उत्स्फूर्तपणे गर्दी असेल असं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग।